गार्डनिंग अँड ॲग्री युनिवर्समध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. सदाफुली ही खूप कॉमन आणि सर्वत्र आढळणारी एक व्हरायटी आहे आणि या सदाफुलीला जास्त काळजी पण घ्यायची गरज पडत नाही. म्हणून प्रत्येक बागप्रेमींचं हे लाडकं झाड आहे. तसेच म्हणजे ज्यांना गार्डनसाठी वेळ मिळत नाही, फार धावतं शेड्यूल असतं, त्यांच्यासाठी खूप फ्रेंडली हे प्लांट आहे. परंतु ते ह्या प्लांटबद्दल हे जे हायब्रिड असतात ना सदाफुली, यांची काळजी घ्यावीच लागते. कित्येक जणांच्या या हायब्रिड सदाफुली मरून जातात. माझ्या बाबतीत पण असंच व्हायचं. नंतर एक 4 ते 5 मी सोप्या टिप्स केल्या आणि त्यातून माझ्याकडे बघा की किती सुंदर सदाफुलीची फुलं फुलतात. या सदाफुलीमध्ये हल्ली अनेक रंग येतात. हल्ली अडेनियमचे जसे रंग असतात ना, ब्लॅक वगैरे, तसे सुद्धा रंग या सदाफुलीचे मी पाहिलेले आहेत. माझ्याकडच्या या युनिक सदाफुली सतत फुलत तर असतातच, शिवाय यांच्या बिया खाली पडून याच रंगाची अशी रोपे पण उगवत असतात. ही रोपे अनेक येत असतात आणि त्यांना फुलं सुद्धा अशीच येतात. ही एक खासियत. आता ही सदाफुली जगवायची कशी हे मी तुम्हाला साध्या सोप्या टिप्सच्या मार्फत सांगतो. मुद्दा क्रमांक 1 तो म्हणजे या सदाफुलीला ना एकदम तीव्र ऊन अजिबात सहन होत नाही. उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा आपण या सदाफुली उन्हात ठेवतो. इतर ज्या नॉर्मल सदाफुली असतात, ही झाली किंवा पांढरीवाली झाली, तर यांना ऊन चालतं. उलट ऊन असल्यावर त्या खूप चांगल्या बहरतात. पण हा जो हायब्रिड प्रकार आहे, यांना ऊन अजिबात सहन होत नाही. 2-3 तासाचं ऊन मिळालं तरी सुद्धा पुरे. म्हणून एकदम तीव्र उन्हात ठेवू नका. पावसाळ्यात ठेवलं उन्हामध्ये थोडंसं किंवा हिवाळ्यात ठेवलं तरीही प्रॉब्लेम नाही. पण उन्हाळा आला तर याला 2 तास ऊन मिळेल अशाच ठिकाणी ठेवा. आता हे ऊन सकाळचं मिळालं तरी फाईन आणि संध्याकाळचं मिळालं तरीही ओके. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की या सदाफुलीला पाणी देताना सावधगिरी बाळगायची. या सदाफुलीला जास्त पाणी बिलकुल आवडत नाही. जास्त पाणी दिलं की सदाफुलीला बुरशी आलीच म्हणून समजायचं. म्हणून पाणी देताना एकदम सावधगिरीने, तसेच पाण्याचा निचरा होणारी मातीमध्ये ही सदाफुली लावावी. आता पॉटिंग मिक्स कशी घ्यायची, तर 30% तुम्ही वाळू घ्या, 30% माती घ्या आणि 30% तुम्ही 20 ते 25% शेणखत घेतलं तरी पुरे. इतर थोडंसं मग ऑर्गॅनिक मटेरियल खाली टाका आणि वाळूचं व मातीचं प्रमाण थोडंसं वाढवा. कुंडीत जर लावली असेल तर वेळोवेळी ड्रेनेज होल चेक करीत राहा. आता ही जी सदाफुले आम्ही जमिनीत लावलेली आहे ना, लावण्यासाठी खालची सर्व माती काढून त्यात वाळू जास्त असलेली माती आम्ही मिक्स केली होती. त्यामुळे इतकी ही सुंदर सदाफुली फुलते आहे. जसा मी सुरुवातीला अडेनियमचा उल्लेख केला तसंच अडेनियमप्रमाणे या सदाफुलीला बुरशी सतत लागायची शक्यता असते पाण्यामुळं, पावसामुळं. तर वेळोवेळी या सदाफुलीला बुरशीनाशक देत राहायचं. महिन्यातून 1 ते 2 वेळा याला बुरशीनाशक नक्की देत राहा. दुसरी गोष्ट की पावसाळ्यामध्ये ही सदाफुली पावसात ठेवू नका. त्यानं सुद्धा हिला बुरशी लागायची शक्यता असते. 1-2 पाऊस मिळू द्या, नंतर शेमिसेडमध्ये ठेवली किंवा आडोशाला ठेवली तर सदाफुली ही जगते, टिकते. शिवाय अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट माझ्याकडे घडलेली ती म्हणजे बऱ्याचदा क्रॉस पॉलिनेशन होऊन काही वेळा एखादा युनिक रंग पण बागेमध्ये ॲड होऊ शकतो. म्हणून ही सदाफुली लावणं वर्थिट राहतं. बुरशीनाशकाचं पाणी देताना याला आंघोळ घालायच्या पद्धतीनं बुरशीनाशकाचं पाणी देत राहा. म्हणजे की पूर्ण जे रोप आहे ना त्याला बुरशीनाशकाचं, म्हणजे पानावर सुद्धा ते बुरशीनाशक पडलं पाहिजे आणि फांद्यांवर. आणि शेवटची व सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे ह्या सदाफुलीची वेळोवेळी छाटणी करा. बऱ्याचदा अशी वरती पानं येऊन सदाफुलीच्या खालच्या फांद्या अशा बनत जातात. सदाफुली मोठी होते आणि फुलांची संख्या मग कमी राहते. मग यासाठी काय करायचं, तर वेळोवेळी छाटणी करायची सदाफुलीची. छाटणी केल्यावरती जास्त फुटवे येतात आणि जास्त फुटवे आले की जास्त फुले. हे गणित तर तुमच्या सर्वांना माहितीच आहे. पण जाताना अजून एक शेवटची बोनस टिप ती म्हणजे छाटणी केल्यावर सुद्धा सदाफुलीला बुरशीनाशक द्यावे. आणि छाटणी करण्यापूर्वी जे टूल्स असतात त्यांना सुद्धा सॅनिटायझरने क्लीन करावं आणि मग छाटणी करावी. या छोट्या टिप्स तुम्ही तुमच्या बागेत आजमावा आणि माझ्यासारखीच भरभरून सदाफुली तुमच्याकडे सुद्धा डेफिनेटली 100% फुलेल.
असाच या प्रकारचा कॉन्टेंट पाहण्यासाठी गार्डनिंग अँड ॲग्री युनिवर्सला सबस्क्राईब करा. ही शास्त्रशुद्ध माहिती आपल्याला MSc ॲग्री झालेले खामगावचे मिलिंद काळे सर यांनी दिलेली आहे. स्पेशल थँक्स टू हिम.